नमस्कार, गुड मॉर्निंग. मला एक विषय बोलायचा होता. इंदुरीकरने स्वतःच्या मुलीचा साखरपुडा केला. लोक म्हणतात लईच मोठा केला, लईच मोठा केला. अरे दादांनो, ताईंनो, त्यांच्याकडे पैसा होता म्हणून केला. आणि तुम्ही काय म्हणताय, त्यांनी सांगितलं की गरिबात लग्न झालं तरी पोरं होतात. असं नाही, त्यांनी आपल्याला सांगितलं. कारण आपण काय म्हणतो, मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, म्हणून त्यांनी सांगितलं गरीबात गरीब लग्न केलं तर चालतं. आणि मोठं कुणी केलं? आपणच केलं. आपण काय करतो माहिती नाही का, मुलाचा बड्डे, बोलव कीर्तनवाल्याला. आई मेली, बोलव कीर्तनाला. बाप मेला, बोलव कीर्तनवाल्याला. मग हे आपण काय करतो, 2-2, 3-3 लाख रुपये आपण फी देतो. त्यांची चूक नाही आहे, ही त्यांच्याजवळ पैसा आहे, त्यांच्या मुलीची हवस होती म्हणून त्यांनी केलं. ते बी गरीब परिस्थिती असतं, त्यांनी तर गरीबच केलं असतं. बरोबर आहे ना. म्हणून मोठं कोण करतं, आपण करतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. कुणी निवडून आलं, बोलव इंदुरीकरला. कुणी काय झालं, बोलव इंदुरीकरला. त्याला 2-2 लाख रुपये देण्यापेक्षा तुम्ही गरिबांना द्या. गरिबाचा समाज मोहरा आणा गरिबांना. पण आजकाल हे बी आहे की गरीब आहे कोण, अजूनपर्यंत कळलंच नाही. आता मी बी म्हणते मी लय गरीब आहे, पण आपण गरीब कोण असतं, त्याला 2 टायमाला नीट जेवण बी भेटत नाही, तो गरीब असतो. आपल्याला 2 टाईम जेवण भेटतंय, आपण गरीब नाही आहे. आपल्याला हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, हेच आपली इष्टक आहे. आणि तुम्हाला वाटत असेल मी काय बोलते. हां, इंदुरीकरचा प्रश्न राहिला. ते सगळेच म्हणतात इंदुरीकरने एवढं मोठं कार्यक्रम केला, एवढा कार्यक्रम केला. अरे त्यांच्या साखरपुड्यात एवढा कार्यक्रम, अजून लग्न राहिले, मग तुम्ही किती चर्चा करताल? हां, चर्चा तर झालीच पाहिजे, असे तुमचे म्हणण्याचा उद्देश आला. चर्चा करू नका, तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं करा. हां, तुमच्याजवळ खूप पैसा असेल तर नक्कीच करा. आणि गरीब लोक तर गरीबातच करणार. कुणी देवळात न करून आणतं, कुणी कसं. लग्न करायच पाहिजे, पण ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार केलं पाहिजे. की आपण